पुढची बातमी पाहूयात। ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य केल्यानं ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते। गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द केली जावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी समाजाकडून केली जाते। तर ख्रिस्ती धर्मगुरूवर वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आणि त्यामुळे पडळकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेत। राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांनी मोर्चा काढला आणि पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे। ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळे ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेले आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले। अहमदनगर किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये आज ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेला आपल्याला बघायला मिळतात आणि शहरामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेला आहे, ज्यामध्ये ख्रिश्चन महिला असतील, पुरुष असतील, सगळे मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झालेले आहेत। आणि गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीनं वादग्रस्त वक्तव्य केलं, या वक्तव्याचा निषेध करत हा मोर्चा आता पोलीस स्टेशनवरती धडकणार आहे आणि पडळकरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। काय मागणी घेऊन तुम्ही रस्त्यावरती उतरलाय आणि काय प्रमुख मागणी आहे? एवढीच मागणी आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी जे काही असभ्य असं वर्तन करून म्हणजे त्या ताईची त्या ठिकाणी चौकशी करायच्या ऐवजी त्यांनी एक प्रकारचं राजकारण केलं आणि ख्रिश्चन धर्मियांना जे काही नावं ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आंदोलन आहे। हा भारत देश कोणत्या विशिष्ट धर्माचा नाही आहे, हा धर्मनिरपेक्ष देश आहे। संविधानिक पदावरती बसलेला जर कोणी एखादा असा व्यक्ती की तो फक्त एका धर्माच्या बाजूने जाऊन दुसऱ्या धर्मावर अन्याय करत असेल तर तो त्या संविधानिक पदावरचा कोणता हक्कदार नाही। दुसरी गोष्ट, ज्याने हे विधान केलं तो लोकांमधून निवडून आलेला कोणी आमदार नाही आहे। धर्मगुरूंबद्दल केलेलं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याविरोधात हे आक्रमक झालेले आहेत। पडळकरांवरती कारवाई जर झाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, राहुरी, अहिल्यानगर।